सबस्क्राईब करा सरपंच व्लॉगच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा. नमस्कार मंडळी. काय मग कधी झाली दिवाळी? सगळ्यात महत्त्वाचं तुमचं स्वागत आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सरपंच व्लॉग्स, आणि तुमचा आवडता शो ज्याचं नाव आहे कॉलेज पंचायत. अरे जरा चुकल्यासारखं वाटत नाही? आपण थोडीच आज कॉलेजमध्ये जाणार आहे. अरे हो की, हां, आज तुम्हाला वेगळ्या प्रकारची पंचायत बघायला मिळेल. एक वेगळंच सरप्राईज आहे. तर चला बघूया कसं आहे ते. चला. नमस्कार, माझं नाव समीर मकबूल नदाब. मी जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था याद्वारे जिजाऊ वसतिगृह स्थापन केलेलं आहे. जिजाऊ वसतिगृह स्थापन करायचा मागचा उद्देश, सांगली जिल्ह्यामध्ये एक मोर्चा घेतलेला होता. त्यावेळेस आम्हाला कचरकुंडीमध्ये एक 2 दिवसाचं बाळ आढळलेलं होतं आणि त्याला 4 कुत्र्यांचे लचके तोडल्यानंतर ते बघून माझं व माझ्या मित्रांचं मन हे लावलं गेलं आणि आम्हाला असं एक वाटलं की आपण या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, जे शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत, अशा मुलांसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि आम्ही एक विचार असा केला की जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्थापन करून आपण या मुलांसाठी काम करावं. ते काम करत असताना काही लोकांना मी याविषयी विचारलं की आपण या सगळ्यांनी मिळून या मुलांसाठी काय करावं. तर काहींच्यापासून निगेटिव्ह उत्तर आले. मग मी माझ्या मिसेसनं विचारलं की आपल्याला हे काम करायचं आहे. त्यांचा होकार आला. आम्हाला जागेचा प्रॉब्लेम आला होता. मग मी माझ्या आईवडिलांना व बहीण भावांना विचारलं की आपल्याला अनाथाश्रम वसतिगृह चालू करायचं आहे. तर त्यांच्याकडून असं मला आलं की त्यांनी लेखी दिलं मला की हे घर आजपासून तुमच्या नावावरच आहे. आणि माझ्या राहत्या घरी मी आज रोजी 27 मुलांना सांभाळतोय. मुलांनो बघा कोण आलंय. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. कसे आहेत सगळे? म्हणजे लई भारी, लई भारी. कशी झाली दिवाळी? मस्त. फटाके फोडले? किती फोडले? लई फोडले. फराळ खाल्ला का? फराळ काय काय खाल्लं? काढवलं पण खाल्लं. अरे वा वा वा. तर मित्रांनो, हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर आम्ही दिवाळी सेलिब्रेट करतोय इथे, तुम्ही पण या. तुम्हीही नक्कीच एक दिवस काढून या मुलांसोबत दिवाळी, कुठलाही सण, कुठलाही एक दिवस सेलिब्रेट करा. तो दिवस तुमच्यासाठी सणच असेल. नक्कीच. तर आज आपण आलोय कोळी येथील वसतिगृहात. तरी तुम्हाला सगळी मुलं दिसतील. आम्ही यांच्यासोबत आज दिवाळी साजरी करणार आहे. खूप सारी गप्पा मारणार आहोत, खूप सारी मज्जा करणार आहोत. नेहमीप्रमाणेच खूप सारे गेम्स असणार आहेत. तर आपण आपल्या शोला सुरुवात करतोय. तर हा शो असाच याच मुलांबरोबर कंटिन्यू करूया. चला तर मग चला. तर मित्रांनो, आपण आपले गेम चालू करतोय. तर कोण कोण आहे माझ्या टीम मध्ये? आणि माझ्या टीम मध्ये शर्वरी माझ्या टीम मध्ये. तर चला, माझी टीम मोठी आहे. या चला गेमला सुरुवात करूया. पहिलाच तुझा नंबर. कोण उतरवतोय तुझ्या मैदानात? काय बघतोय आता? बघच. शेर द शेर मलिक. चल, ऑल द बेस्ट मलिक. मेरे रश के कमर तूने पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया. मेरे रश के कमर तूने पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया. मेरे रश के कमर, अरे एक नंबर, आमची वाघीण आली. माझं नाव सानिया समीर नदाब. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार. आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन
जीवनाधार रखरखत्या रानात ऊन आणि पावसात रखरखत्या रानात ऊन आणि पावसात तू घाम गाळला आई कष्टाच्या रानात तू घाम गाळला आई कष्टाच्या रानात आई वडील माझे थोर किती सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर किती सांगू त्यांचे उपकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. कसं मस्त झालं गाण्याचं. टाळ्या याच्यासाठी एकदा. ऐकत वेगळं असं. नमस्कार, माझे नाव शिवतेज अनिल देसाई. होणारा होताला जाणारा जाताला माग तू फिरू नको उगाच सांगून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझ्या इमान जिगर सोडू नको तुझ्या हाती आहे डाव सारा सर्ग झाल काळजीर देवा काळजीर माझ्या देवा काळजीर देवा काळजीर माझ्या देवा काळजीर सोबती रे तू तुझाच तुला तुझीच साथ शोधुनी तुझी तू वाट चाल एकला होऊ दे जरा उशीर शोधतोस काय धीर रात संपता पहाट होई रे पुन्हा देवा काळजीर माझ्या देवा काळजीर देवा काळजीर माझ्या देवा काळजीर देवा काळजीर माझ्या देवा काळजीर. बघ पोरगी सुद्धा स्तब्ध झाली एवढं मस्त गाणं वाजलं आहे. तर आपण आता शिरीष सरांशी बोलतोय. नमस्कार सर. नमस्कार. मला सांगा तुम्ही या लोकांना या वसतिगृहाला कशी मदत करता आणि लोकांनी अजून कशी मदत केली पाहिजे हे तुम्ही लोकांना कसं पटवून द्याल सर प्लीज. आपल्या साधू संतांनी एक म्हण पूर्वी सांगून ठेवलेली आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे थोडक्यात ज्यांना अन्नाची गरज आहे, जे दुःखी आहेत, ज्यांना दैन्य आहे, त्यांना जो आपलंसं करतो त्या ठिकाणी देव आहे असं समजायचं. नेमकं हेच काम समीर आणि सलमा या दोघांनी केलेलं आहे. जी गरीब मुलं आहेत, जी अनाथ आहेत, ज्यांना कोण नाही, त्यांना खायला प्यायला घालणं, त्यांना शिक्षण देणं, त्यांना कपडे लत्ता सर्व प्रकारच्या सुखसोयी ते त्यांना देत आहेत. हे बघितल्यानंतर हे जे मानवतेचं मंदिर त्यांनी उभं केलेलं आहे, त्यामुळं खऱ्या देवळामध्ये जाऊन दगडाच्या मूर्तीवरती सर्व अभिषेक, पैसे, दान हे सर्व काही देण्यापेक्षा खरंच ज्यांना समाजात गरज आहे अशांना मदत करावी असं मी सर्वांना कळकळीचं आवाहन करतो. धन्यवाद. खरंच खूप चांगलं संदेश दिला, चांगलं आव्हान केलं आहे तुम्ही लोकांना. प्लीज तुम्हीही ज्यांना मदत करू शकाल, ज्याला गरज आहे त्याला नक्की मदत करा. आणि मीही सर तुम्हाला प्रॉमिस करतो की आमच्या चॅनल थ्रू सरपंच ब्लॉग थ्रू ज्यांनाही मदत करता येईल त्यांना नक्कीच मदत करेल सर. धन्यवाद. धन्यवाद. अरे आमची गर्ल पॉवर आहे. आता आमच्या 4 जण येऊन पिंगावर डान्स करणार आहे. काय सांगतो? बघाच उठा रे. एक नंबर नाचलेत. आता आता शिवतेज येतोय. शिवतेज चल जाळण दूर संगच काढ. ज्वाला सी जलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है. धरती अंबर सितारे है उसकी नजरें उतारे, करता साया तेरा हे देवा श्री गणेश देवा अनिकेत कसं आहे? एक नंबर. एक नंबर. ऐका त्याला उत्तर आहे की. संजूचे बघ. सुमित, तुला एक गोष्ट जाणवली का? आपण किती जरी यांच्यात टीम पाडली किंवा काही जरी केलं तर यांची एक युनिटी एक
बांधूनच आहेत एकमेकाला. तर मला असं वाटतंय आपल्या दोन्ही टीममधून 2-2 एकत्र येऊन एक डान्स घ्यावा. काय वाटतंय तुला? कारण की सगळ्यात महत्त्वाची ह्यांची युनिटीच आहे आणि ती तुम्हाला आता बघायला मिळेल डान्समध्ये. तर तुम्ही रेडी आहात? चला. तू मेरा दिल, तू मेरी जान. I love you, Daddy. तू मासूम, तू शैतान. बहुत love me, Daddy. चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से. चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से. सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा. ए अनया, आता तू ऍक्टिंग बघशील. पोरांमध्ये एवढं टॅलेंट आहे ना. सैराट बघितला का? हां सैराट मध्ये लंगड्या रोल हां. सुदीप करणार आहे आता. अरे भाऊ ये ना मग. बघ. काय चिठ्ठी टाकली काय? होय. होय, आज फुटबॉल नाही चिठ्ठी आहे. इकडे, चल इकडे, चल इकडे. चल. काय होतं त्यात फेकलंस? तर आज आपल्या इथं रायझिंग स्टार सुपरस्टार ज्याला सगळं जग शोधताय तो आपल्या इथं बसलाय आणि तो आता आपल्यासाठी गाणं म्हणणार आहे. आज मैं ऊपर, आज मैं नीचे, आज मैं आगे जमाना पीछे. तर मी हो खुदा दूर 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 दूर. आज मैं त्यात दूर 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 ती उड़ती चलूं. आज मैं ऊपर, आज मैं नीचे, आज मैं आगे जमाना पीछे. तर मी हो खुदा दूर दूर दूर. आज मैं ऊपर. नीचे. मस्त एकदम जोर टाळ्या. तुम्ही आता आज मैं ऊपर आज मैं नीचे गाणं तर ऐकलं. आसमा नीचे हे गाणं तर ऐकलं. मस्त ठोकेदार लावणी बघा. रेडी आहात वैभवी? रेडी आहेत? चलो ऑल द बेस्ट वैभवी. इतनी शक्ति मेरे न दादा. मन का विश्वास कमजोर ना. हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूलो ना. हम ना सोचे हमें क्या मिलाए, हमने सोचे किया क्या है अपन. फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन भी बन जाए मधुबन. अपनी करुणा का जंतु बहा के, पावन नाविक बनता कोना. इतनी शक्ति मेरे दाता. मन का विश्वास कमजोर होना. पूरा ज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी भरी जिंदगी में. भयो ना किसी का किसी से, मन में बदले खिलौना. इतनी शक्ति हमें दे दाता. मन का विश्वास कमजोर होना. मन का विश्वास कमजोर होना. तर अशा प्रकारे आपला कार्यक्रम संपन्न झाला. तर आपण आलेलो कोळ्या येथील जिजाऊ वसतिगृहात. तर आपण त्यांच्या मालकांना विचारूया हे कसं वाटलं कार्यक्रम. आपल्या
ग्रुपने पूर्णपणे आज जी दिवाळी साजरी केली इथं, ते आज खऱ्या अर्थानं आमच्या मुलासोबत तुम्ही दिवाळी साजरी केल्याचा आनंद होतोय. आणि असंच आपल्या आनंदात आपण जो आमच्या मुलांना आनंद दिला त्याबद्दल मी आपल्या ग्रुपचे मनापासून आभार मानतो. तर मॅडम, दादानी जेव्हा हा निर्णय तुम्हाला सांगितला की अशी आपण मुलांसाठी सेवा करायची आहे, हे करायचं आहे, तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? एक बायको म्हणून, एक पत्नी म्हणून किंवा आयुष्यभर संसार करायचा आहे. एका स्त्रीचं असं असते की मी, माझा नवरा, माझी मुलं एवढंच, आई वडील पण नको असतात. त्या एवढ्या सगळ्या समाजात तुम्ही एवढ्या सगळ्या मुलांना सांभाळायची जबाबदारी घेतली, तर कसा हा प्रवास सुरू झाला? जेव्हा हा प्रश्न त्यांनी मला केला त्यावेळी मी एका क्षणाचाही विचार न करता त्यांना होकार दिला. त्याच्याबद्दल टाळ्या मॅडमसाठी. आणि एका पत्नीचं कामच असतं आपल्या नवऱ्याच्या प्रत्येक ज्या शब्दाचं जे त्यांनी वचन दिले ते निभवायचं, आणि ते मी शेवटपर्यंत निभवणार. धन्यवाद, तुमचे पण खूप आभार. आम्हाला तुम्ही चान्स दिला, इकडे येऊन सेवा करण्याची एक संधी दिली, त्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद. आणि मॅडम, तुम्हाला कसं वाटलं? मलाही खूपच छान वाटलं. ओके, तर अशा प्रकारे आपण आलेलो कोळ्याच्या जिजाऊ वसतिगृहात. तर पुन्हा भेटू नवीन ठिकाणी, नवीन प्रोग्राम. तर मग कसा वाटला आमचा एपिसोड? आवडला ना? आज हमें यहाँ आके ना दिवाली की मतलब बोलते ना बहुत सारी खुशियाँ मिल गई यार। और मैं सबको यही बोलना चाहता हूँ कि हम सबको दिवाली में ऐसा मनाना चाहिए ताकि हम किसी को खुशियाँ दे सकें, और किसी खुशियाँ बांटने से खुशियाँ बढ़ती है। तो तेरा काय बोलणं आहे? इथं आल्यावर मला फक्त एवढंच वाटते की देव मंदिरात शोध. तर अशा प्रकारे आपला कार्यक्रम संपन्न झाला. तर आपण आलेलो कोळ्या येथील जिजाऊ वसतिगृहात. तर आपण त्यांच्या मालकांना विचारूया हे कसं वाटलं कार्यक्रम. आपल्या ग्रुपने पूर्णपणे आज जी दिवाळी साजरी केली इथं, ते आज खऱ्या अर्थानं आमच्या मुलासोबत तुम्ही दिवाळी साजरी केल्याचा आनंद होतोय. आणि असंच आपल्या आनंदात आपण जो आमच्या मुलांना आनंद दिला त्याबद्दल मी आपल्या ग्रुपचे मनापासून आभार मानतो.